आपला भूतकाळ तो आपल्यापर्यंत पोचतो कसा? फक्त गोष्टींमधून? नाही, अजिबात नाही. आज आपण त्या काही अदृश्य धाग्यांचा शोध घेऊया जे आपल्याला इतिहासाशी घट्ट बांधून ठेवतात. हे धागे विणलेले आहेत वस्तूंमधून, कागदपत्रांमधून आणि अर्थातच ज्ञानाच्या रूपात. एक कल्पना करा, घरात साफसफाई चालली आहे आणि अचानक पणजोबांची जुनी डायरी सापडते किंवा त्यांनी वापरलेली एखादी वस्तू. आपण काय करतो? त्याचं जपून ठेवतो, बरोबर? कारण ती फक्त एक वस्तू नसते, तो असतो आपल्या कुटुंबाच्या इतिहासाचा एक जिवंत दुवा. बस याच भावनेतून पण एका प्रचंड मोठ्या स्तरावर आपला इतिहास जपला जातो. बरं, तर या प्रवासाची सुरुवात कुठून होते? ती होते इतिहासाच्या कच्च्या मालापासून. इतिहासकार याला म्हणतात साधने. आणि ही साधने म्हणजे काय? तर इतिहासाच्या त्या भव्य इमारतीचा पायाच जणू. हे बघा, इतिहासाचा अभ्यास म्हणजे काही एकाच प्रकारच्या पुराव्याचा शोध नाहीये. हे अगदी एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखं आहे. जसं तो वेगवेगळ्या सुगाव्यांवरून रहस्याचा उलगडा करतो ना, अगदी तसंच इतिहासकार सुद्धा अनेक प्रकारच्या साधनांमधून भूतकाळाचं चित्र हळूहळू स्पष्ट करत जातात. या साधनांचे ना ढोबळमानाने 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला, मौखिक. म्हणजे काय? तर ज्या गोष्टी, जी गाणी पिढ्यानपिढ्या फक्त बोलण्यातून आणि ऐकण्यातून जिवंत. दुसरा प्रकार आहे लिखित. यात येतात जुनी कागदपत्र, ग्रंथ, डायऱ्या. आणि तिसरा, भौतिक साधने. म्हणजे उत्खननात सापडलेली नाणी, भांडी किंवा मग जुन्या इमारती. आणि या प्रत्येकातून इतिहासाचा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसतो. ठीक आहे, आपण भौतिक साधनांबद्दल तर बोललो, पण प्रश्न हा आहे की हा सगळा मौल्यवान वारसा जपून ठेवतात कुठे? तर याचं उत्तर सोपं आहे, वस्तुसंग्रहालय. ही अशी ठिकाणं आहे जिथे इतिहासाचे हे खजिने आपल्या सगळ्यांसाठी सुरक्षित ठेवलेले असतात. जगभरात अशी अनेक ज्ञानमंदिरं आहेत जिथे इतिहासाचे हे खजिने जपले गेलेत. लंडनचं ब्रिटिश म्युझियम आठवून बघा, किंवा पॅरिसचं लुव्र संग्रहालय, जिथे लिओनार्दो दा विंचींची मोनालिसा आजही लोकांना भुरळ घालते. या फक्त इमारती नाहीत, ही तर मानवी संस्कृतीच्या प्रवासाची जिवंत प्रतीकं आहेत. आणि असं काही नाही की हे फक्त परदेशातच आहे. आपल्या भारतातही अशी जबरदस्त संग्रहालये आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे का, याचं जुनं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम होतं. ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे जाळं तर देशभर पसरलेलं आहे. कोलकात्याचं इंडियन म्युझियम बघा, जे 1814 मध्ये स्थापन झालं आणि ते भारतातलं पहिलं संग्रहालय ठरलं. तिथून पुढे दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद या सगळ्या शहरांमधली राष्ट्रीय महत्त्वाची संग्रहालयं प्रत्येक ठिकाणी आपल्या समृद्ध इतिहासाची कहाणी सांगतं. चला, आता वस्तूंवरून जरा कागदपत्रांकडे वळूया. कारण बघा, इतिहास लिहिण्यासाठी फक्त वस्तूच नाही तर लिखित पुरावेसुद्धा तितकेच किंबहुना जास्तच महत्त्वाचे असतात. आणि हे लिखित पुरावे जिथे जपले जातात ना, त्या जागेला म्हणतात अभिलेखागार. तर मग अभिलेखागार म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं ठिकाण आहे जिथे महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज, जुने करार, पत्रव्यवहार अशी कागदपत्रं त्यांच्या मूळ स्वरूपात म्हणजे ओरिजिनल फॉर्ममध्ये जपली जातात. हे संग्रहालय किंवा लायब्ररीपेक्षा वेगळं आहे, कारण इथे कागदपत्रांमध्ये जराही बदल केला जात नाही. ती जशी आहेत तशीच्या तशी जपली जातात. आपल्या देशाच्या मुख्य अभिलेखागाराची गोष्टी पण मोठी इंटरेस्टिंग आहे. सुरुवात झाली 1891 मध्ये कोलकात्यात. तेव्हा त्याचं नाव होतं इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट. मग 1911 मध्ये राजधानी दिल्लीला हलवली, तेव्हा हा सगळा मौल्यवान खजिनासुद्धा दिल्लीत आणला गेला. आणि आज तेच ठिकाण भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून आपण ओळखतो. पण ही गोष्ट फक्त राष्ट्रीय स्तरावर थांबत नाही. आपल्या भारतातल्या प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्वतंत्र अभिलेखागार आहे. आणि यामुळे काय होतं तर प्रत्येक प्रदेशाचा स्थानिक इतिहास, तिथली खास कागदपत्रं जपली जातात. आणि त्यामुळे आपल्या इतिहासाच्या चित्रात अजून सखोल रंग भरले जातात. ठीक आहे, वस्तू झाल्या, कागदपत्र झाली, पण या सगळ्या माहितीचं, या ज्ञानाचं संकलन करून ते सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचवायचं कसं? इथेच एंट्री होते विश्वकोशाची, किंवा ज्याला आपण कोश म्हणतो त्याची. या ज्ञानभांडाराचे म्हणजे कोश वाङ्मयाचे साधारणपणे 4 प्रकार केले जातात. यात येतात शब्दकोश, जे आपल्याला शब्दांचे अर्थ सांगतात. मग येतात विश्वकोश, जे विषयांच्या खोलात घेऊन जातात. त्यानंतर आहे कोश सदृश्य वाङ्मय, म्हणजे जे एखाद्या खास विषयावर लिहिलेले असतात. आणि शेवटी सूची वाङ्मय, जे माहिती शोधायला मदत करतात. शब्दकोश आणि विश्वकोश यातला फरक एकदम सोपा आहे.
शब्दकोश म्हणजे डिक्शनरी, ती आपल्याला शब्दांचे अर्थ सांगते, आणि विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया, तो आपल्याला त्या शब्दाशी संबंधित विषयाची सखोल माहिती देतो. म्हणजे बघा, एक आहे शब्दांचा खजिना, तर दुसरा आहे ज्ञानाचा महासागर. आणि हेच तर विश्वकोशाचं मूळ उद्दिष्ट आहे की जगातलं सगळं ज्ञान सामान्य माणसाला सहज उपलब्ध व्हावं आणि त्यातून त्याला अजून जाणून घेण्याची प्रेरणा मिळावी. हे खरं तर ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचं एक उत्तम उदाहरणच म्हणायला हवं. बरं, तर आपण संग्रहालय, अभिलेखागार आणि विश्वकोश या सगळ्या ज्ञानमंदिरांमधून एक फेरफटका मारला. पण या सगळ्याच्या मागे एक मोठा प्रश्न उभा राहतो की हे सगळं जतन करणं इतकं महत्त्वाचं का आहे? याचं कारण सोपं आहे. ही ठिकाणं म्हणजे फक्त जुन्या वस्तू किंवा कागदपत्र साठवायची गोदामं नाहीत. ही आपल्या सामूहिक आठवणींची केंद्र आहेत. हीच आपल्याला सांगतात की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चुकांमधून शिकून आपलं भविष्य कसं घडवायचं. आणि आता एक शेवटचा प्रश्न, जो आपल्या सगळ्यांसाठी आहे. फक्त मोठ्या संस्थाच नाही, तर आपण स्वतःच्या पातळीवर आपला वारसा जपण्यासाठी काय करू शकतो? घरातल्या जुन्या गोष्टी, फोटो, वस्तू जपण्यापासून ते आपल्या आजूबाजूच्या ऐतिहासिक जागांची काळजी घेण्यापर्यंत प्रत्येक छोटा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे. यावर विचार व्हायलाच हवा, नाही का?